आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई काय बनवतीये? लाडू. ये माझ्यासाठी लाडू, माझ्यासाठी लाडू. आपल्यासाठी नाही, रुद्र सरांसाठी बनवते. ते 2-4 दिवसासाठी बाहेर गावी चाललेत ना, म्हणून त्यांच्यासाठी आईवाचे लाडू बनवते. पार्टनर फिरायला चाललाय, मी पण जाऊ त्याच्या बरोबर? अगं फिरायला नाही, कामासाठी चाललेत ते. आणि तू काय करणार तिकडे? मग इथे तरी काय करणार पार्टनर शिवाय? तू नसेल तर कंटाळा येईल मला. त्याला इथे ना बघण्याची सवय नाहीये ना. ते तर आहेच. मी पार्टनरला जाऊन सांगू का की नको जाऊस म्हणून? नाही तर त्याला सांगते की आम्हाला पण घेऊन जा. अगे वेडाबाई थांब, त्यांचं काम आहे ना तिथे, आपल्याला कसं घेऊन जातील ते? असल्या कसल्या कामासाठी जाणारे पार्टनर? आतापर्यंत तर इथेच काम करत होता ना, मग हे काय नवीन? हे बघ रे, हे शेड्यूल नव्याने केले, हे नीट फॉलो कर. हा, आणि शक्यतो मुंबई जवळच्या साईट्स ना आधी व्हिजिट करून घे, म्हणजे तो विषयच संपेल. बरं, आजच्या फ्लाईटचं बुकिंग केलंय, तिकडे लँड झालास की ड्रायव्हर कार घेऊन येईल. आणि हा, गाडी त्यांनाच चालवू दे. उगाच साईडला बसा, मी चालवतो असले धतिंग करू नकोस. हो कळलं. म्हणजे तुला आराम मिळेल रे. बरं, बाकी सगळी सोय मी करून ठेवली, म्हणजे तुझा वेळ वाचेल आणि तुला जास्त काम करता येईल. ओके ओके. किती काम आहे इथे? पार्टनर नसेल तर एवढ्या अगरबत्त्या बनवायला मदत कोण करणार? तू काळजी करू नको रे, मी आहे ना मदतीला. मी करेन गौरीजींना मदत. त्याचंच टेन्शन आहे मला जास्त. हो ना, ठीक आहे, आता मी मदत करतच नाही. लाव तुझी बॅग तूच ना. अरे हे काय? 4 दिवसासाठी चाललोय मी, 4 महिन्यासाठी नाही. काय कमी कर ना, वेळ लागले का तुला? घ्या, त्याचं करावं भलं. तो पण तो वेडायच करे. मला माहिती तू मिस्टर कूल आहेस, पण तुझ्याहून जास्त कूल आता वातावरण झालंय. थंडी वाढली म्हणून काही जॅकेट्स दिलेत रे. आता ते जॅकेट फुकतात, त्याला मी काय करू? बघ, तुझ्या कामाच्या फाईल्स पण त्याच्यातच आहेत. तरी बरं, तुझ्या दारूच्या फ्लास्कची जागा आता कमी झालीये. झालं तुझं? आता बॅग भर. असं नाही, रिक्वेस्ट कर. पुष्पा बॅग भर. पुष्पाजी, बॅग भराल का प्लीज? पुष्पाजी बॅग भराल का प्लीज? कारण काय, विमान इथे नाही येणार, मला विमानाजवळ जायचं. लावतो, पण एका अटीवर. तू तिकडे चाललायस ना, तिकडून माझ्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन ये. तू का लहान आहेस का? मी काय पिकनिकला नाही चाललोय, कामासाठी चाललोय. ते घरच्यांना सांगायला. मला माहिती तू फिरून येणार आहेस. बरं, कामासाठी चाललायस, मग काहीतरी कामाचं घेऊन ये. हा आणतो बाबा, ही बॅग लावा आधी. लावतो. मध्ये येऊ नको आता. साईड लाव. काय करतोस? ए काय करतोय? लावायची ना. हा मग लावतो. ए हळू हळू हळू, तोडशील ती. नाही रे. तिकडे जाऊन तुला उघडतच नाही आली पाहिजे. आता फक्त उघडू नकोस. धन्यवाद. आता फक्त लाडू वळायचे, मग झालं. आई पटकन कर, नाही तर पार्टनर तसंच निघून जाईल. हो अगं, थंड तर होऊ दे. थोडं थंड व्हायचं राहिलं. हो, गरम आहे थोडं. हॅलो, अहो पैठणकरांच्या बंगल्यावर यायचं होतं, तुम्ही पैठणला गेलात की काय? लवकर या ना. हॅलो.
हॅलो, हा ते हिरवं झाड आहे ना त्याच्या पुढचा बंगला. अहो हिरवं झाड त्याच्या पुढचा बंगला. मला ही माहिती, सगळी झाडं हिरवी असतात पण पुढे बंगला एकच आहे ना. हा तिकडे लवकर या. अहो लवकर या. अहो लेट झालं तर माझ्या मित्राला उडतं विमान पकडावं लागेल. कसं वाटतं ते? माझा मित्र विमानाच्या बाहेर लटकून चाललाय, वाईट दिसतं. कट केलं, एवढा अपमान माझा. अरे आलास? आलो. गाडी आली नाही येते. अजून एक तुला एक जबाबदारी दिली आहे ना, ती पण पार पडता येत नाही. अरे त्याने गोंधळ घातला, मी काय करू? त्याने गोंधळ घातला म्हणजे तूच घातला असेल काहीतरी गोंधळ. रुद्र शांत हो. हे बघ, ही डायरी घे. हे बघ, यामध्ये आपल्या सगळ्या सुपरवायझरचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुला काही प्रॉब्लेम झाले तर यू कॅन यूज इट. राजन काका, मी काय पहिल्यांदा जातोय का? अरे पण खूप दिवसांनी जातोयस ना, म्हणून काळजी वाटते. बर. रुद्र, ऑल द बेस्ट रुद्र. हॅपी जर्नी रुद्र, सांभाळून जा. तू पण काळजी घे. बिझनेसची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे आणि खूप काम करायचंय. हो. डोंट वरी रुद्र, तू तुझ्या कामावर फोकस कर. इथे रोहित आणि गौरी एकमेकांसोबत आहेत, काम करतील ते. आणि तू आल्यावर तुला आश्चर्याचा धक्का देतील. आली बाबा गाडी. चलो चला. चल घेतो. अरे दे. चल रे, डिक्की उघडा ना. थँक्यू. बिट्टी अगं पडशील. हळू हळू हळू. लाडू सांडतील बिट्टी. काय यात? आळूचे लाडू आईने तुझ्यासाठी बनवले. गारवा आहे ना, थंडीत खायचं असतात आळीवाचे लाडू. अगं हो, मी सुद्धा मुलं लहान असताना खूप वेळा करायचे. हा रुद्र तर सारखा मागे लागायचा लाडू कर म्हणून. पार्टनर, हे नक्की खाशील ना? आता पार्टनरने दिले तर खावंच लागणार ना. अगं पण तू ती बॅग पाहिलीस का? एवढा मोठा डबा मावणार आहे का त्यात? आणि तो काय शाळेच्या ट्रिपला झाला का ग डबा द्यायला? मुंग्या होतील, कपड्यांना लागतील, चावतील त्याला. आम्ही नसतं का दिलं त्याला चकल्या, वेफर्स, काजू, बदाम? चल जा, ठेव तिकडे डबा. काही गरज नाही. आणि आजी तुझ्यासाठी नाही आहेत लाडू. एखाद्या माणसाने मनापासून काही दिलं असेल ना, तर माणूस त्यासाठी जागा करतो. जा डिक्की उघडा. आता थंडीसाठी लाडू आहेत ना, मग जॅकेटची काय गरज? हे घे. हा छान आहे. येतो. दादा गाडी फिरवून घ्या.
काळजी घे. तिकडे ते गाडीत. येऊ का मी खरंच? मला फिरता येईल. नको, तू रोहितची मदत कर. सांभाळून जा रे आणि फोन कर पोचल्यावर. हो करतो. हा, सांभाळ सांभाळ सांभाळ. दादा बस. बाय पार्टनर. बाय. बाय. येतो. काळजी घ्या. पार्टनर. बाय. लवकर ये. हो बाळा. बाय. बाय. आई गेल. बाय. तुझा तारणहार तर गेला, आता कशी राहशील इथे? नाही, आता तुझ्या चारित्र्याचे धिंडवडे काढले आणि तुला याच घरातल्या माणसांनी हाकलून दिलं तर रेवती पैठणकर नाव लावणार नाही. गुड मॉर्निंग नंदाई. गुड मॉर्निंग. कशी आहेस? मी मजेत. तू कसा आहेस? मी पण मजेत. काय करमते का? हो करमते की, न करमायला काय, मस्त एन्जॉय करतोय मी. खरं सांगू, अजिबात करमत नाही ग. म्हणजे कामाचा पण कंटाळा आलाय आणि रुद्र नाही ना तर खूप लोनली वाईब्स येत आहेत. मला सुद्धा अजिबात करमत नाही रे त्याच्याशिवाय. है ना? चहा. गुड मॉर्निंग गौरीजी. गुड मॉर्निंग. अरे पण तुमचं फोनवर बोलणं झालंच असेल ना? है, तो कसला फोन करतोय? का? अरे तो नीट पोचला ना, कधी पोचला हे सगळं सांगितलंच असेल ना त्याने तुला? नाही ना, त्याला ह्या गोष्टीसाठी मित्र कुठे आठवतो, पण काहीतरी काम निघालं ना की बरोबर फोन करेल बघ तू. अरे पण असं कसं? मग तू कर ना त्याला फोन. अरे त्याची व्यवस्था कशी आहे, कुठे राहतोय, सगळं नीट चाललंय ना हे कळायला नको का आपल्याला? काळजी वाटते ना मग आपल्याला. ते आहेच, मी त्याला फोन करणार होतो पण बाहेर कोण गेले? तो गेलाय ना, मग त्याने आधी फोन करायला हवा. गौरीजी, तुम्हाला रुद्रचा फोन आला होता? मला कशाला करतील ते फोन? ते तुम्हाला किंवा नंदाईला फोन करतील ना. हा ते आहेच म्हणा. ठीक आहे, आता मीच करतो, मलाच मित्राची काळजी. हा कर. घ्या, शैतान का नाम लिया और शैतान का ही फोन आया. रुद्रचाच फोन आहे. नाही म्हणजे 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. माझं कमी होतं बहुत. हॅलो. अरे काय हे, कळतं का तुला? आत्ता फोन करतोस? कधी पोहोचलास, कसा पोहोचलास, तिकडे सगळी सोय व्यवस्थित आहे ना हे सांगायला नको? इतका बेजबाबदार आहेस का तू? असं नंदाई म्हणाली. बाकी सगळं ठीक? हा, आणि राहायची सोय उत्तम ना? चांगलंय चांगलंय. मग काय गेल्या गेल्या लगेच कामाला सुरुवात केली? ओके. ए तिकडची थंडी कशी आहे? तुला बघून थंडीच कुरकुडायला नाही लागली ना? बापरे, काय सांगतोयस? अरे मला नुसतं ऐकूनच इकडे हुडहुडी भरली रे. एक मिनिट. गौरीजी, मला मस्त गरमागरम चहा देता प्लीज? हो. थँक्यू. हा बोल रे. रुद्र सरांनी लाडू खाल्ले असतील का? नाही नाही, मी नाही फोन करणार. ते तू फोन कर आणि तू सांग. नाही रे. हॅलो हॅलो. काय झालं, ठेवला त्याने फोन? नाही नाही, कट झाला. बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम असेल. पण तू काळजी करू नकोस, तो सुखरूप पोहोचलाय आणि तिकडे सगळी सोय व्यवस्थित आहे. ओके, त्याला वेळ मिळाला की तो फोन करेल. बरं, पण त्याचा फोन येऊन गेला की तू सांगशील ना मला? हो नक्की. बघितलं, हे असं असतं. मित्र आहोत ना, मग मलाच त्याची आठवण येते, त्याला कधीच माझी आठवण येत नाही. येते रे त्याला आठवण. केला नसेल फोन अजिबात. आता केला की नाही? ते तुझ्या धक्कापोटी केलाय. केला होता ना, पण आपण तू करत जा ना मध्ये मध्ये. कळणार कसं ना?
मलाच काळजी. माझ्यासाठी करत जा. ओके, तुझ्यासाठी करतो. Call Revati aunty. Come on. Come on, pick up the call. प्रीती, किती कॉल? रेवती आंटी, व्हॉट इज दिस? मी कधीपासून कॉल ट्राय करतेय, कॉल का पिक करत नाहीये तुम्ही? कसं आहे रीती, काही माणसं असतात रिकाम टेकडी तुझ्यासारखी, कामं असतात मला, आणि झाला एखादा कॉल मिस तर काय होतंय? आय नेव्ह इट रेवती आंटी, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही ना, माहिती होतं मला. तुम्ही फक्त फेक प्रॉमिसेस द्या. काय तर हा, रुद्र डिप्रेस होईल, त्याला कंपनी सोडावी लागेल, गौरी घर सोडून जाईल, अँड व्हॉट नॉट. लेट मी रिमाइंड यू रेवती आंटी, यातलं ना काहीच घडलं नाहीये. याच्या ना रिव्हर्स घडतंय सगळं. रुद्र इज डुईंग ग्रेट. त्याला माझी आठवण पण येत नाही, गरज तर फार लांबची गोष्ट. रेवती आंटी, तुम्ही जो काही प्लॅन केला ना, सगळा फेल जातोय. रुद्र कंपनीतून बाहेर पडलाच नाही, उलट हिरो झालाय तो घरच्यांच्या नजरेत. आवाज कमी. हो, तुम्ही मलाच आवाज कमी करायला सांगा, तेवढंच जमतं तुम्हाला. कारण तुम्ही तर सेफ आहात ना, तुम्हाला फक्त तुमचाच फायदा दिसतो. आय स्वेअर, एक अगरबत्ती मला मिळाली असती ना, तर सगळ्यांना सांगितलं असतं हा सगळा प्लॅन तुमचा होता. तुम्ही त्या चीप मेडला माझ्या वेमधून बाहेर काढणार होतात ना, काय झालं त्याचं? ती अजूनही त्यांच्या घरात आहे. तिचा रिस्पेक्ट ना अजून वाढलाय पैठणकरांच्या घरात, आणि मी बाजूला झाली. बट यू जस्ट डोंट केअर. एनिवेज, आता मी सगळं माझ्या वेने हँडल करणार. मारून टाकणार आहे मी गौरीला. आय विल किल हर, आणि हेच फायनल सोल्युशन. रेवती आंटी, मी जेलमध्ये गेले तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही ना? तुम्ही रुद्रसाठी लगेच दुसरी वाईफ शोधाल ना? बट आय वॉन्ट माय रुद्र. मला माझा रुद्र हवाय. यू हॅव टू डू समथिंग आंटी. मग हे आधीच सांगायचं. थोडा ड्रामा कशासाठी केला? ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली नाही झालेत काही प्लॅनवर, म्हणून माझ्याकडे काय एकच प्लॅन आहे. माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे. रेवती आंटी, आता फुल प्रूफ प्लॅन हवाय. काहीही झालं तरी हा प्लॅन फेल जायला नकोय. मला ती फालतू मेड रुद्रच्या आयुष्यात नकोय. अदरवाइज ना मी खून करेल तिचा. आय विल किल हर. डोंट वरी. रुद्र परत यायच्या आत ती गौरी पैठणकरांच्या घरातून बाहेर गेलेली असेल. शब्द आहे माझा. बघ तू मी काय करते ते. रिअली? तीन एके तीन. हा हा नाही, तू म्हण. म्हण. 3 एके 3. 3 दोन्ही 4. 6. 3 दोन्ही 6. 6. बिट्टी 3 त्रिक 9. म्हण. 9.
18. हा 3 7 8. गौरीजी गौरीजी मला पण अळीवाचे लाडू खायचे द्या ना, छान झालेत. रुद्र सरांनी सांगितलं का? रुद्रने काय? लाडू चांगले झालेत ते? नाही, त्याने सांगायची काय गरज आहे. मला माहिती ना तुमच्या हाताला किती छान चव आहे. लाडू तुम्ही केलेत म्हणजे छानच झाले असणार ना. म्हणजे ते काहीच नाही म्हणाले का? हा काय म्हणालात? नाही, मी म्हटलं ते आळीवाचे लाडू आहेत ना, त्यांना देण्यापुरते झाले होते. पण मी बेसनाचे लाडू बनवलेत ना, ते चालतील? तुम्ही केलेत? मग चालेल.